आज शिवजयंती असल्यामुळं झेंडा लावून घेतो गाडी. असं थांबलो कसा फडकतो या माझ्या शिवबाचा झेंडा. तर आता घाट जाम आहे वाटतं, घोटाळा झाला म्हणून आपण रात्री आणलेले हे 2 बॉक्स आणि हे पट्टी आणि हे आता इथं भरले ट्रान्सफॉर्मर 1 2 3 हे 30. चला झाले भरून आता बोसरी. हो ना, पुण्यातली आपल्याला ही सिस्टम आवडते बघा, बसला किंवा अँब्युलन्सला इमर्जन्सी लेन आहे ती मधली आतली. पाहुण्या नाशिक फाटा ते चाकण या दरम्यान एवढं ट्रॅफिक असते, कायम ट्रॅफिक असते. आता पण आपल्याला ट्रॅफिक लागलंय भरपूर असं. जेवायला थांबले, मस्त शेव भाजी घेतली, रोट्या घेतल्यात, जम्मू काश्मीर धाबा दादा पण आहेत सोबतच. काय घाटात बघा 300 स्पीड ब्रेकर असतील बारक बारक. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. भावांनो, काल आपण गाडी खाली केली आणि काल दिवसभर काम केलं. आज पण दिवसभर थोडंफार किरकोळ होतं ते केलं आणि आता चाललोय आपण भरायला. आता भरायला कुठं चाललोय हे तर तुम्हाला व्हिडिओ समजेलच. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला करूया आपण व्हिडिओला सुरुवात. आपल्याला जायचं ऐरोलीला भरायला. ऐरोलीला आता भरायला पोचून निघालोय. संध्याकाळ झाले राव. संध्याकाळी झाल्यानंतर फोन आला की त्यांचा या पिकअप करायला. मग निघालोय आता. पिकअप करू आणि निघू. तर चलो पहिला घेऊ ज्योतिबाचा आशीर्वाद. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. जय श्री महाकाल. आणि झाली आपली सुरुवात नवीन अशा प्रवासाला. तर चलो. भावना आपण ऐरोलीला आलो होतो. ऐरोलीला मटेरियल घेतलं आणि निघलोय बघा. टर्न मारला. ट्रॅफिक थोडंफार होतं. मटेरियल भरलं आणि मारले कल्टी बघा. चला आता जाऊ. जाण आणि मला वाटतं उद्या सकाळी भरायचं आपल्याला पुण्याला जाऊन. आता उद्या सकाळी लवकर निघू आणि पोचू पुण्यामध्ये. लोकेशन माझ्याकडे आहे ऑलरेडी, मागच्या वेळी पण भरलेली. बघूया आता कसा विषय. जाऊ आणि भरून घेऊ आणि निघू. लंबे के लिए जा रहे, लंबे रूट में. अभी नहीं जा रहे बेंगलोर, अभी लंबा जा रहे. बेंगलोर भरून किकलो सारखं. बेंगलोर व्हायचं की तुम्हाला पण राहू दे आता. चला काय असू द्या, काय विषय नाही. जिकडे मिळेल तिकडे धंदा करायचा मला. जिकडे मिळेल तिकडे गेलं पाहिजे, हाय ना. तर चला बघू आता सकाळी डायरेक्ट भरायच्या ठिकाणी. भाऊन सकाळी मोबाईल अपडेट मारला, त्यामुळे सगळे फंक्शन आणि ते कॅमेरा सगळं नाही वेगळं आलंय. त्यामुळे सगळा घोळ झालाय. कळणं झालंय लगेच नक्की काय करायचं काय नाही. थोडासा वेळ लागेल 2-3 दिवस, मग समजून जाईल. कारण गडबड होती थोडीशी. कारण आपण लगेच असं झोपेत सुद्धा करू शकतो, पण ते अपडेट मारल्यामुळे सगळं वेगळंच आलंय नवीन. कारण मोबाईलच चालत नव्हता, त्यामुळे अपडेट केला. काहीतरी लफडा झाला होता, नेटवर्कचा इश्यू अजून पण होते. वायफाय शिवाय व्हिडिओच कनेक्ट होत नाही, त्यामुळे वेळ झाला व्हिडिओ टाकायला. चला बघू नक्की काय लफडा. आता मुंबई सोडल्यानंतर कळेल. मुंबई जिओचा प्रॉब्लेम असेल तर तो विषय होईल. पण बघू पुण्यात गेल्यावर कसं चालतंय त्या हिशोबाने आपण करू. मग नाहीतर मग कॅमेरा घेऊन जायचं. तर नमस्कार भावांनो, गुड मॉर्निंग. रात्री आपण एक बॉक्स ते भरून आलो ऐरोलीवरनं आणि आता वाजलेत सकाळी 6 आणि आपण निघालो पुण्याच्या दिशेनं. उठलो मस्तपैकी, गाडी वगैरे धुवून घेतली आणि म्हटलं चला आता जाऊया भरायला. 6 वाजलेत. 7, 8, 8:30 पर्यंत पोहोचलो आपण तिथे. जे भरायला पहिल्या पॉईंटला जाणार आहे तिथं. त्यानंतर एक दुसरा पॉईंट, असे 2 जवळच आहेत. जाऊन फटाफट भरून घेऊ आणि मग लागू आपल्या मार्गाला. तर चला नवीन असा प्रवास चालू होतोय आपला, मुंबई टू पुणे. पुण्यात जाऊन भरायची आणि मग जायचंय भूर. तर चलो निकलते हैं.
पाहून आपण लागले एक्सप्रेसला आणि लगेच शेडूंगला खाली उतरतोय, कारण जुन्या रोडनं जाणार आहे आपण. उगाच कशाला एक्सप्रेसला जाऊ, पुण्याला जायचं आहे, निवांत जायचं, काय एवढी गडबड नाही. जुन्या रोडनं कशी मजा येते जरा गाडी चालवायला. एक्सप्रेस नाही का एका रेषेत पायावर घेऊन सुटायचं. जुन्यानं कसं भारी वाटतं, जरा थांबत थांबत स्टॉप घेत जातो आपण. आणि महत्वाचं एक आपला परत वाढीव विषय असा झालाय, ते आपलं शॉकऑफसरचं आपण काम केलं ना, वेल्डिंग केलेलं काल बेळगावला, ते आहे तसंच. मग राईट साईडचं परत ते गाळा पडला राईट साईडला. काय त्याच्या आईला ते माझ्या मागं लागले काय माहिती. एक तर राईट साईडचं परत ते वेल्डिंग करावं लागणार आहे आपल्याला, नाही तर ते परत तुटून जाईल कुठंतरी. हलका लोड आहे त्यामुळं धडधड जाणार निघून. ते पांढऱ्या पट्ट्यात जाते खराब होऊन राहो, त्याचं लक्ष नाही ना दिलं आपण तर ते खराब होऊन जाते. म्हणजे विषय काय होते, ते खराब झालं ना बुशिंग, तर आपण लक्ष नाही दिलं बाबा, टाकलं नाही नवीन, तर काय होतं त्याचा विषय खराब होतंय. ते हादऱ्यात पांढऱ्या पट्ट्यात आदळलं ना, ते खराब होऊन जाते. त्यामुळं ते बघावं लागते टायमिंगला, नाहीतर मग ते खराब होऊन गेले एकदा तर काय विषय नाही, मग घोळच आहे सगळं. चला काय विषय नाही, लागलो जुन्या रोडला. जाण 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 जाऊ आणि पोचू. पहिला कुठेतरी नाश्ता वगैरे करू मस्त असा, आणि मग जाऊ पुण्यात, जाऊन मिसळ खाऊ. चला काय विषय नाही. जुन्या रोडला उतरत चहा प्यायला थांबलोय. आज शिवजयंती असल्यामुळं झेंडा लावून घेतोय गाडी. असं थांबलेलो, त्या काकी म्हणल्या झेंडा लावायला थांबलाय का, म्हणलं लावूया थांबा, त्यांची इच्छा आहे तर झेंडा लावायचं चालू आहे. मला भाऊ बांधतोय. भाई ऐसा बांध निकलना नहीं चाहिए इधर उधर आज के दिन. पाइप तो बहुत काला दे दिया यार. म्हणून शेडूंगच्या टोलवर पोचलो, चहा प्यायला थांबलेलो. तिथं त्या काकी म्हणल्या झेंडा घ्यायला थांबलाय का, म्हणलं झेंडा तर नाही घ्यायला थांबलो. मग झेंडा लावून घेतला. तुमची इच्छा आहे तर म्हटलं सकाळ सकाळी लावूया थांबा. मग झेंडा लावून घेतला. तर भावना आज आहे शिवजयंती महाराजांची, 19 तारीख आहे आज, 19 फेब्रुवारी. तर छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. तर चला मस्त असा शिवगजरात झाली आपली सुरुवात सकाळ सकाळची. बुंगा फाईट निघून पुण्याला पोचू. चला चहा पण घेतला, आता फक्त पुढे कुठेतरी नाश्ता करू आणि निघून जाऊ. झेंडा कसा फडकतोय तुम्हाला दाखवतो. कसा फडकतो या माझ्या शिवबाचा झेंडा, जय भवानी जय शिवाजी. हा दरवर्षी भावानं मी शिवजयंतीला गावाला असते, ह्या वर्षीच नाही, मिस करतोय ते. कारण ज्योत आणायला वगैरे असतो आपण, यंदाच नाही राहो. कसा गोळ झालाय, यंदा गाडी इकडं असल्यामुळे जमलंच नाही, नाही तर गेलो असतो मस्त पैकी उडत. मस्तपैकी नाश्ता केला आणि निघले. सगळे फॅमिली मेंबर वगैरे भेटले आपले. नाश्ता पण झाला, पण वरण येणाऱ्याने सांगितलं घाट जाम आहे, शिवजयंतीमुळे आज घाट जाम आहे. आणि खोपोलीत पोचले आता, आणि बघू शकता खोपोलीत सुद्धा शिवजयंतीची मोठी अशी तयारी चालू आहे. सकाळी सकाळी दानक्यात विषय आहे. कसा आहे, हा 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 हा. तर आता घाट जाम आहे वाटतं, घोटाळा झाला. घाटाला ट्रॅफिक आहे म्हणल्यावर मग खेळच होणार आहे सगळा आता. चला बघूया कसं होते. इथनं तर काय जाम नाही, थोडं जाम आहे, दाखवते मी आपला पण. एक कारवाली सगळी जाम करून ठेवणार. शिंगरोबा देवळापाशी आलोय, इथं तर काय जाम नाही अजून. कान 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 आलोय. घ्या शिंगरोबाचं दर्शन घ्या शिंगरोबाचं. चला मोठ्या गाड्या असल्यामुळे थोडस लागते जाम. ट्रकवाली सकाळ सकाळी ओव्हरलोड गाड्या असतात ना वर चढायला. चला घाट पहिला पास करून घेऊ. जाप जाप जाप. घाटाला बघू शकता फुल जाम आहे, फुल. हा सकाळी लवकर यायला पाहिजे होतं, लेट झाल्यामुळे एवढं जाम लागलं राव. तरी 6ला उठलोय लवकर यायचं म्हणून. फुल जाम आहे राव. मला 10ला पोहोचायचं, इथंच 9 वाजले राव. तासाभरात नाही पोहोचू शकत, 11 वाजतील मला पोहोचायला कंपनीत. चला काय विषय नाही, पोहोचून जाऊ. चला पहिला घाट हाणू. जाण जाण जाण. कुठला फर्स्ट सेकंड चालू आहे.
फायनली एक्सप्रेसचं सगळं ट्रॅफिक काढून आपण पोहोचलोय पुण्यामध्ये. ट्रॅफिक लागलं मला तासभर गेला. 10 वाजले, 10:30 वाजले राहू इथंच पोचायला. लय लवकर निघालो होतो, 10:30 वाजले. पुण्यात काय नाही जाम, मध्ये घाटातच जाम होतं सुट्ट्यामुळं. आज सुट्ट्या असल्यामुळं ना पूर्ण जाम झालं होतं सगळं. पण झालंय मोकळं. चला आता जाऊ पोचू कंपनीत. लोकेशन नाही माझ्याकडं, लोकेशन घेतो पहिलं कुठं जायचं रे आणि मग जाऊया. थांबवतो साईडला लोकेशन घेतो. भरपूर असा वेळ झाला आणि फायनली आपण पोचलोय नरी आंबेगाव. आता इथून पुढं 1.5 किलोमीटर जाऊन ती कंपनी आहे. तिथून मटेरियल कलेक्ट करते ना. 10 वाजता यायला सांगितलेलं, 11 वाजले ते बॉम्ब करते. कारण ते सुट्टी होती आज शिवजयंतीची. ते काही येणार नव्हते, 11च्या पुढेच येणार होते. पण आम्हीच लवकर बोलवलं की लवकर या म्हणून. ते मला घाटात जाम लागल्यामुळे थोडासा वेळ लागला. रात्री निघाला असतो तर रात्री पण फुल जाम होतं, पण पोचलो असतो. रात्रीच निघायला पाहिजे होतं. चल असं दे, आता पोचलोय. बघतो होतो कुठं इथून पुढून तर नाही, राईटला बघू. चला पाहून पोचलो इथं नाऱ्याच्या लोकेशनला. लावले गाडी लोडिंगला. चला लोडिंग करून घेऊ पटापट. इथं ट्रान्सफॉर्मर आहे आणि बाकीचं बघू किरकोळ आणि काय छोटं छोटं साहित्य बघू, घेऊ भरून फटाफट आणि निघू. चला लोडिंग चालू आहे. पण आपण रात्री आणलेले हे 2 बॉक्स आणि हे पट्टी आणि हे आता इथं भरले ट्रान्सफॉर्मर. 1 2 3 हे 30. चला झाले भरून. आता भोसरीच्या ठिकाणी निघू. भोसरीला जायचं आपल्याला भरायला. चला निघूया. कल्टी मारू झाप कारण 1 वाजायच्यात ते भरून निघायचं आपल्याला. वाजले 11:30. चलो पाहुणे लोडिंग झालं एक जागेचं नाऱ्यामधलं आणि आता आपण चाललोय भोसरीला. भोसरीमधून भरायचं आहे. तर लोकेशन आहे माझ्याकडे, मला माहिती पण आहे. मी गेलोय 2 वेळा कंपनीत. त्या चला आरामात पोचून जाईल. चला जप जाऊ. आता ट्रॅफिकच्या पहिलं 1च्या पहिलं आपल्याला पोचायचं आणि लोडिंग करून निघायचं आहे. आता बरोबर वाजले 11:30. चला जण पोचू आणि भरून घेऊ. पाहुणं पोचलोय बाणेरला. झाप जायचं. आता कुठनं जायचं? नाशिक फाट्यावर त्या रोडनं जायचं का कुठनं जायचं? हे पुण्यात लय लोंबाळ आहे. डिझेल महत्वाचं टाकायचं. कांडी चमकायला लागल्या. आता इथं कुठं पंप आहे काय माहिती. आता टन मारून खाली टन मारल्या तर समजेल कुठं आहे बाबा. चला टन मारू आणि जाऊ. जाप डिझेल टाकू पहिलं, कारण कांडी लागली चमकायला. लक्षातच नाही डिझेल टाकायचं सकाळी निघताना. जाताना टाकलेलं ते त्याच्यावरची त्वर आली पुण्यात. तर चला फटाफट जाऊन भरून घेऊ. टांगडांग टाडांग. हो ना, पुण्यातली आपल्याला ही सिस्टम आवडते बघा. बसला किंवा ॲम्ब्युलन्सला इमर्जन्सी लेन आहे ती मधली आतली बसची लेन आणि बाहेर बाकीच्या गाड्यांना. हे सिस्टम भारी आहे. मुंबईत पण व्हायला पाहिजे. मुंबईत एवढी जागा नाही की असे रोड पहिलेच करायला पाहिजे होते. आता टेन्शन राहिलं नसतं. हे लय मस्त आहे. VIP लेन बसवाल्यांसाठी, VIP ॲम्ब्युलन्सला बसला टेन्शनच नाही हो. ॲम्ब्युलन्सचं महत्वाचं टेन्शन नाही. बस काही कधीही जाऊ शकते. असं मुंबईत पण व्हायला पाहिजे बरं का. तर चला सिग्नल लागलाय का सुटलाय काय नक्की कळना पण झाले. याचं रेड पण आहे हिरवं पण होतंय, त्यामुळे घातली तशीच. आला फाईन येऊन म्हणजे झालं. मोशी, भोसरी, सांगवी, पिंपळे गुरव. वा. चला थोडं राहिलंय आता. झप करणं पोचू. अर्धा तास आहे आपल्याकडे अजून. तेवढ्यात आपण पोचून घेऊ. चलो. पाहुणं फायनली आपण आपल्या दुसऱ्या लोकेशनला पोहोचलोय. हे इथं भोसरीमध्ये. आणि 1च्या आत आपल्याला ते मटेरियल भरायचे. वाजलेत बरोबर 1:45. पटापट ते पोरं आता जेवायला गेलेत. 15 मिनिटात येतो म्हणतात. पटदिशी भरून घेऊ, मग परत निघालं कधीतरी पण चालतंय. काय विषय नाही. पहिलं भरून घ्यायचं 1च्या आत. 1 म्हणजे 1:30 वाजलं तरी चालतंय. 1:30च्या आत पहिलं भरून घ्यायचं. मग त्यांना 1च सांगितले, पण 1:30च्या आत भरलं तरी चालतंय. भरायचं आणि मग लगेच छो निघायचं. कुठे? भुंगा फाईट नॉर्थला. पाहुणं झाले भरून. बघू शकता एवढं मटेरियल आहे दुसऱ्या जागेवरती. हे 2 ट्रॉली आहेत बघा. या ट्रॉल्या आणि तेवढंच आहे. ह्या 2 ट्रॉल्या फक्त भरायच्या होत्या. सगळं मिळून वजन आलेलं आहे बरोबर 300 किलो असेल. 300-350 किलो. बघू आता बॉर्डरला गेल्यावर समजेल आपल्याला किती. 300-400 किलो असेल. हे बघा हे 100. ते पुढचं आहे ते 100 किलोचं दिसतंय ट्रान्सफॉर्मर. हे 50-150 आणि काय सगळं मिळून 150. 300च आहे राव. 300च्या वर नाही वजन. चला
आता मग फाईट निघूया. आता थांबायचं नाही काय ना कुठं टाइमपास न करता डायरेक्ट कल्टी कुठं नॉर्थ ईस्ट. ईस्ट नाही नॉर्थ, फक्त नॉर्थ. चलो भाऊन भूक जाम लागली होती. म्हणलं आता काय मोशीत आलो इथं. दाबेली घेतले बघा 2 प्रकारची. ही साधी घेतली, एक चीजवाली घेतली. आता लाव मस्त असा दणका आणि मारू कल्टी नाशिकच्या दिशेनं. चला भाऊन भूक जाम लागली होती त्यामुळे आपण घेतलंय हे चीज दाबेली. बघू शकता कशी आहे. दणका विषय आहे का नाही. या आपल्या दाढीत अडकणार आहे असं मला वाटतं कारण मोठा पीस आहे. तर चला, कारण आता माझं पोट पण थोडंसं खराब होतं. मला काय खाण्यापेक्षा जेवण्यापेक्षा डायरेक्ट थोडंसं लाईटली खाऊ, संध्याकाळी जेवण करू. तर चला दाबेली लाव दणका. एक नंबर कडक बनवलं भावा ना. इथं मोशीला थांबलेलो, मोशीला कंपनीत आलोय आणि इथं मोशीला थांबलोय. आता मस्त दाबेली खाऊ आणि लगेच निघू कारण परत नाशिक रोडला जाम लागतं. चलो भावने या नाशिक फाटा ते चाकण या दरम्यान एवढं ट्रॅफिक असते, कायम ट्रॅफिक असते. आता पण आपल्याला ट्रॅफिक लागलंय भरपूर. असं ट्रॅफिक मधनं आलोय आता आले राव 4 वाजले की. तर काय मला वाटतंय संध्याकाळी एमपीतच होते आपली. जो अप्पाय जातो एमपीत बॉर्डरच्या आसपास. चला बघू कुठवर पोचतोय. भावाने इथून भीमाशंकर ज्योतिर्लिंग 62 किलोमीटर आहे, म्हणजे 62 किलोमीटर आहे. तर भावानं आपण का नाही महाराष्ट्राच्या बाहेरची सगळी ज्योतिर्लिंग केल्यात. प्रत्येक ज्योतिर्लिंगाला गेलोय. फक्त महाराष्ट्रातलीच राहिलेत माझी जायची. तर मध्येच फोन आला. तर विषय असा, आपण महाराष्ट्राच्या बाहेरची सगळी ज्योतिर्लिंग केलेत, राहिलेत फक्त महाराष्ट्रातले. बघा की आपल्या जवळच असून जाणं होईना झाले. तर कधी जाणं होतंय काय माहिती. करू लवकरात लवकर करू. सगळे महाराष्ट्रातले ज्योतिर्लिंग कंप्लीट करू आणि मग आता आपण यंदा पण जाणार आहे अमरनाथला. म्हणजे 3 वर्ष सलग 3 वर्ष होते आपलं. आणि त्याच्यानंतर मग पुढल्या वर्षी आपण नेपाळचं प्लॅनिंग करू. आमचं यंदाच होतं नेपाळचं प्लॅनिंग, पण ते कसं होतंय अमरनाथला सलग 2 वर्ष झालं आम्ही जातोय. आता अजून पुढच्या एक टाइम जातो म्हणजे 3 वर्ष कंप्लीट होतील अमरनाथचे. मग काही टेन्शन नाही. परत मग इकडं नेपाळ वगैरे पशुपतीनाथ वगैरे करू असं आपलं प्लॅनिंग आहे. बघू कसं सक्सेस होते तसं. तर आपण एवढा आपल्या कामातून टाइम काढून जातो, पण दर वर्षी आपण जातो बाहेर. तर एका ज्योतिर्लिंगाला भेटायला जातोच. गेलं पाहिजे, सगळ्यांनी फिरलं पाहिजे. असं पण आपण फिरतच असतो, पण ते फिरणं वेगळं, गाडी घेऊन फिरणं वेगळं. गाडी घेऊन फिरणं म्हणजे ते आपल्या धंद्यालाच एक हे आलं, त्याला काय एवढे हे होत नाही. पण असं फिरायला जाणं एक वेगळा भाग आहे आणि सगळ्यांनी जावं फिरायला. वर्षातनं एकदा का होईना काढा टाइम स्वतःसाठी. गेलं पाहिजे, देवदेव पण झालं पाहिजे आणि फिरणं पण झालं पाहिजे. असं ठिकाण पाहिजे ते आपण निवडतो, तसल्या ठिकाणी आपण जातो. चला बाकी काय विषय ना. आपण आता मंचर वगैरे पास केलंय. आता पुढे कुठेतरी थांबू आपण. मस्त डिझेल पण टाकायचंय. डिझेल टाकी फुल करू आणि मग भोंगा फाईट निघू. कारण व्हिडिओ सोडायला थांबलं पाहिजे. नेटवर्क बघतो कुठेतरी चांगला आणि थांबतो. पण आपले फॅमिली मेंबर भेटलेत बघा. ही त्यांची गाडी आहे. इथलेच आहेत गावातले प्रॉपर. कुठलं गाव आहे मला पण माहित नाही. मंचरच्या पुढं टोल नाका लागतोय, त्या टोल गावातले आहेत. तर त्यांची पण गाडी पनीर बिनीर चीज भरले पंजाबला. आपल्या सोबतच आहेत ते, काय विषय नाही. चालली पंजाब. मग म्हणलं जाऊ आपण संकट काय विषय नाही. पण मोठी गाडी आपली गाडी, फरक आहे ना काय. त्यांचं उद्या इंदोर खाली करायचंय. आपण बघू कुठेतरी थांबा. आपला टाइमपास असणार आहे दिवसभर. आता मला महत्वाचं एडिटिंगला थांबायचं होतं, त्यांच्यामुळे पुढं आलं. बोलले चल टोल नाका पास करून. तो टोल लागत नाही. चला मग आले टोल नाक्यावर, घालतो त्यांच्या मागणं. गावातले असल्यामुळे टोल क्रॉस होईल असाच. बघू मोबाईल वायफाय चालू करून फास्टॅगला लावतो. काळे फाट्याला थांबलो होतो आपले फॅमिली मेंबर त्यांच्या गावात. आणि पोराने माहोल बघा कसा केलाय. कसा आहे दानका विषय शिवजयंतीचा. सगळ्या लाईनीनं उभा केल्यात. किती गाड्या आहेत राव, 12-13 गाड्या आहेत. सगळ्या झेंडे लावून आणि मस्त काचवर सगळं ना हे केलंय महाराजांचं. कडक दिसतंय का नाही. आहे ना दानका विषय ना तो खोळा.
हो ना, आळेपाड्याचं थोडं पुढं आलोय आणि संगमनेरच्या अलीकडं डिझेल टाकी फुल करायची होती. सकाळी काय फुल केली नव्हती, आता म्हणलं फुल करावी. भारतचा पंप लागलाय, फुल करायची चालू आहे. फुल करून पुढे जेवायला थांबायचं, आपले कार्यकर्ते थांबले आळेफाट्यावाले जेवायला. चला किती डिझेल आता इथं फुल केले म्हणजे डायरेक्ट मला वाटतं MP बॉर्डरलाच फुल करायची. इथं फुल केले की डायरेक्ट मला राजस्थान. चल चालू आहे फुल करायची, फुल करू आणि लगेच कल्टी मारू. आळेफाट्यालाच भावानं भरपूर वेळ गेला आपल्याला. आपले सगळे फॅमिली मेंबर भेटले तिथं, जराशी तासभर गेला तिथं. आणि आता तिथून निघलोय बघा, आलो या घाटात. संगमनेरच्या अलीकडचा घाट आहे. डिझेल बिझेल टाकून आता जेवायला थांबतो. पुढं आपले कार्यकर्ते थांबलेत पुढं, त्यांच्याबरोबर मस्त असं जेवण करू आणि मग जेवढं होईल तेवढं रनिंग करू. कारण आपल्याला हळूहळू जायचं निवांत, कारण आपली गाडी होणार आहे सोमवारी खाली, असा विषय आहे. मग निवांत चालणार आहे. संध्याकाळी झोपणार आहे, दिवसभर जेवढं कव्हर करता येईल तेवढं करीन आणि संध्याकाळी ताणून द्यायची. हा असा आपला विषय आहे. तर चला आता हा घाट पास करतोय. अजून तर रोड चांगला आहे, अजून बाद लागलेला नाही. पण मागच्या वेळी मी आलो तर कसला खराब रोड होता राव, नाशिक वरून इथपर्यंत असतो पर्यंत. चला बघू, जिथपर्यंत चांगला आहे तिथपर्यंत रे हानू. जरा खराब लागला ना मग डोकं आउट होणार आहे, कारण सकाळ वाईट आलाय राव, नको नको वाटतंय. हा असा विषय आहे. बघू, लागला खराब तिथं लागला, काय विषय नाही. पाहून भूक लागले, जेवायला थांबलोय. जम्बू काश्मीर धाबा. तुम्ही रेग्युलर थांबता इथं? चांगला जेवण करू मारला असं. जाऊन जेवायला थांबले. मस्त शेव भाजी घेतली, रोट्या घेतल्यात. जम्मू काश्मीर धाबा दादा पण आहेत सोबतच. काय आम्ही आहे सोबतच. आता मला वाटते दिल्ली पर्यंत, दिल्ली पंजाब पर्यंत. पंजाब पर्यंत यांना अजून मी सांगितलेलं नाही मी कुठं चाललोय ते. कळेल तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत, कळेल कुठं चाललोय. भावना मस्तपैकी जेवण झालं आणि लावलंय बघा रिबीट. आता डायरेक्ट सिन्नर वन राईट मारून डायरेक्ट त्या काय गावाचं नाव आठवं ना मला. आता डायरेक्ट हायवेला जाऊ, पुढं कुठंतरी पडी मारू जाऊ. हायवेला गेलं की झोपून टाकू. मस्त धाबे आहेत दुनियेचे. आणि मग सकाळी उठून करू नवीन अशा जर्नीला सुरुवात. पाहून आपण पोचलोय सिन्नरला. आता सिन्नर वरून राईट मारायचं इथून आणि त्या मधल्या रोडनं डायरेक्ट धुळा रोडला निघू. नाशिकला काय आपण जाणारच नाही, डायरेक्ट ब्रिज खालून राईट मारून तिकडं निघणार आहे. मला लक्षात येईना गावाचं नाव, तिथं निघेल. मागच्या वेळी आपण आलेलो तिकडून. तो चलो देखो अभी सिन्नर पास करते फटाफट और पहुंचते हैं आगे आगरा हाईवे पे, जाके सोएंगे. देखते अभी नींद तो आया नहीं, लेकिन आता वाजलेत किती माहिती आहे का? 11 वाजलेत. 1 वाजेपर्यंत चालू न झोपून टाकू. 1 वाजता झोपून सकाळी 6लाच ठेव. मग काय उठतोय 6 तास हालतच नसतो गच गाडी. चला पाहुणे 1 वाजलेत आणि या सिंगल रोडला राव झोप यायला लागली. तोंडावर पाणी मारलं, फ्रेश झालो, झोप यायला लागली ती मला. माग सिंगल रोडची डोळ्यावर लाईट पडायला लागली की आपल्याला झोप येते, त्यामुळे ती जुळत नाही. आणि वाजलेत पण 1, टायमिंग बी झालंय आपलं. आता थोडस हायवेला अजून एक अर्धा पाऊण तास चालू आणि झोपून टाकू. चला पाहुणा चांदवडला पोचलोय आपण. आलो बाबा एकदा ते सिंगल रोड सोडून. आता 4 लाईन लागल. त्या 4 लाईनला सुद्धा स्पीड ब्रेकर असल्यामुळे व्हायचं घेतो. गाडी नुकती उड्या मारत्या टान टान टान. गाडी आदाळी की मग कंटाळा येतो, रनिंगच होत नाही. चला राईड घेऊ इथून आणि आता हा लेपला गेला मुंबईला, आपण चाललो धुळ्याला. चला रातची पण हाक मारते माणसं कराडवाला. चला असू दे. चला आता मार लाईट आणि पुढे जाऊन झोपूया. आता गाड उतरला का नाही, पुढे सायकल ढाबा आहे, तिथं कार्यकर्ते आपले थांबल्यात. जाऊन तिथं पडी मारू. ह्या घाटात बघा 300 स्पीड ब्रेकर असतील. बारका घाट आहे उतरायला, लय स्पीड ब्रेकर राव. एवढं टाकतील स्पीड ब्रेकर, यांच्या बापाने टाकलं बघा. टाका की एकच मोठा टाका, एवढं धाड धोड धुडूक हायच. एवढ्याच घाटात स्पीड ब्रेकर दुनिया जायची. आणि बारक आहे ती
नको त्या पांढऱ्या पट्ट्यासारखं जायची, पण पांढऱ्या पट्ट्यापेक्षा चांगला आहे ती. पांढरं पट्ट लय बेकार, दाडदोड जाऊन पांढरं पट्ट पण आहे ती इथं, आणि पिडवेकर बी आहे ती. बघू शकता काय असले पिडवेकर कुठं असतील वे, बारक 7-7, 8-8चा पट्टा आहे. असा खेळ आहे. तर चला आता खाली एक धाबा आहे साईकृपा म्हणून, तिथं जाऊन पडी मारूया. आज सकाळीच उठायचं आता निवांत. बघा पांढरं पट्ट आहे, पिडवेकर बी आहेत. पांढरं पट्ट झालं की लगेच पिडवेकर. तर भावानं आपण धुळ्याच्या अलीकडं 80 किलोमीटर असेल धुळ्याच्या अलीकडं, चांदवड पास करून पुढं साईकृपा म्हणून धाबा लागलाय. तर वाजलेत बरोबर तुम्हाला सांगतो 2 वाजलेत. त्यानं सांगितले 6 वाजता उठायचं. तर 6 वाजता तर उठू शकत नाही मी, मला 7 वाजणार उठायला. 7, 7:30, 8 एवढं लवकर नाही उठणार. 3 तास काय झोपतोय, 4-5 तास झोपणार. मस्त झोप घेऊ आणि सकाळी उठून आंघोळ वगैरे करून इथनं मग चालू करू रनिंग. तर चला आता झोपूया. गुड नाईट. आणि हा व्हिडिओ आपण सध्या इथंच इसकटतोय, थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव. भेटू आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये. चला.